आज वानकडे भाऊ नाही आहेत आपल्यासोबत. जिमले चाललो, एकटाच चाललो मी गाडीवर. थोड्या वेळात चालला स्ट्रोक येणार आहे. आज वानकडे नाही, तिघामधून आम्ही दोघंच आहोत आज. काहून तर कार्तिकले आहे आज काम. ट्रेलर बनवायचा ना, ट्रेलर तसा तर बनवून होता, पण ते म्हणते ना गाण लागायची असेल माणसाची तर कशी पण लागू शकते. त्याचं जिता जागतं उदाहरण आम्ही आहोत. भाई टीजरच्या एक दिवसा आधी म्हणजे जेव्हा त्याचा वाढदिवस होता ना, तेव्हा त्याला बनवला होता पुन्हा जागून रात्रभर. दुसऱ्याच दिवशी काय झालं, नजर लागली कोणाची एवढी बेकार. घरचे कामं आले दुसरे. आता तो ऑफिस बनवत आहे ना, ऑफिस बनवला, तिथं पण नजर लागली. तिथचे पण कार्यकर्ते आलते भेडेवर. मग पीसी साला पॉकून येतात. त्याचा पीसी 3-4 दिवसापासून, 3-4 दिवस नाही 3-4 हप्त्यापासून तो तसाच करायला लागला. कधी सोडपकड कधी हार्ड डिस्क कधी चालूच नाही होय, कधी लोडच नाही की. त्याच्यामुळे मग परत वाढदिवसानंतर त्याचा आला पीसीचा त्रास. तरी मी त्याला विचारलं होतं बरं का भाई मी टाकू का रील टाकू का बा उद्या आपण टीजर अपलोड करताय म्हणून. त्यानं का छाती अशी मोठी करून बोलला होता, चौडी करून बोलला होता की टाकून दे म्हणे. मला माहित होतं लागते बा म्हणून. जेव्हा आपल्याकडे आहे पूर्ण रेडी, म्हणजे तसा रफ माझ्याकडे रेडी आहे, त्याच्या इकडे रेडी आहे टाकाले. पण त्याच्यात कसं सीन आहे, व्हॉइस ओव्हर नव्हता त्या ह्याच्यात. पण ते सुद्धा नाही वाटत ना. आता तुम्हाला द्यायचं आहे तर पूर्ण एकदम एक्सपेक्टेशनच्या बाहेरचं द्यायचं आहे, म्हणून थोडा वेळ लागत आहे. पण ते म्हणते ना मेहनत का फल मीठा होत आहे. कदाचित तसं असं ना आमचं, म्हणूनच आम्ही थोडं थांबून लेट करून राहिला देऊ आमच्यामुळे. असं हे पहिल्यांदाच नाही, जेव्हा आम्ही शूटिंग पण स्टार्ट केली ना तेव्हा पण एवढे अडचण येत होते. याच्यापेक्षा भयानक अडचण येत होते भाई. आम्ही ना कसं काढलं ते त्याचं त्यालाच माहीत आहे. म्हणजे मी तरी तेवढं फेस नाही केलं, पण त्या दोघा भावानं गप काही फेस करू नये. बाप ह्यूज रिस्पेक्ट आहे त्यांच्यासाठी. काय म्हणाल तर काम तर चालूच आहे टीजरवर. जसा झाला तसा सांगतो तुम्हाला. सांगतो नाही, आता डायरेक्ट अपलोडच करतो. सांगून आम्ही थकलो. लोक पण म्हणते साले तुम्ही फक्त आम्हाला झुलून राहिले म्हणते, आमच्या इमोशनसोबत खेळायला म्हणते. आता इमोशनसोबत खेळत नाही, तुम्हाला डायरेक्ट एक्सपिरियन्स करून दाखवतो मी कसं. येलो तुम्हाला टीजर असा मी म्हणेन थोडी म्हणेन. त्याला असं पकडले काही नाही. मी का खांदा का दुखते माझ्या, हा खांदा डिस्लोकेट झाला. मी जेव्हा तायक्वांडो खेळलो ना तेव्हा त्या खांद्यात पण कोणतरी नाही, जो अपोनंट होता, नॅशनलची मॅच चालू होती, ट्रायल मॅच. तर बेकार त्याचं ते येणार असतं टाचा खालचा तो फसला त्याच्यामुळं गप्पच दुखतो. तू इतका भयानक लचकलेला आहे. आता ते एखादा फिजिओकडे जातो, त्याला काढून येतो ते लचक. तर बस आता चालू जिममध्ये. आलो आपल्या डेलीच्या रुटीनच्या रोडवर. आता इथून जिममध्ये पोचतो. समोरचं तुम्हाला समोर लंबा हो गया था आज. लंबा हो गया आज. शोल्डर की देर रुकते थे तो लंबा हो गया था. आने की इच्छा नहीं मेरी. आधा घंटा है और देखता शाम में वर्कआउट कर शोल्डर का. हाँ कल नहीं गया. कल उधर ही घर के पीछे भाग गया था भाई. लेग होता आजचा दिवस. लेग मध्ये मी एकटा, हा एक, दोघं जण इथं थांबला. गप्पच झाला लेग. शोल्डर मारलाच नाही. संध्याकाळी शोल्डरचा वर्कआउट करून घेऊ घरी. चालणं नव्हतं होत बे. हळूहळू चालावं लागलं. नाही हे मस्ट आहे. लेग वर्कआउट जर केलं ना तुम्ही त्यानंतर स्ट्रेचिंग करावंच लागते. स्ट्रेचिंग नाही केली तर मग तुम्हाला तकलीफ होते समोर. उद्या सकाळी, आता नाही वाटत, उद्या सकाळी वाटते.
मग आता 5 मिनटं वॉकिंग करू आपण ट्रेडमिलवर, त्यानंतर थोडंसं स्ट्रेचिंग, मग घरी, मग आपले कामं तेच रेग्युलर रोजचे. काम स्ट्रेचिंग आहे. एक किलोचे बोबडे डायरेक्ट. आता कसा इकडे एकदा 1 किलोचे बोबडे तुला इथं राहील. माझ्या म्हणणं आहे इथं तू चेअर हालन तरी कमी. अच्छा इथून आहे ना, इथून इथपर्यंत आपण भटासारखं एवढं थोडंसं वर्क करून घ्यायचं म्हणजे ते प्रॉपर एक जागा होऊन जाते. झोपला ना वाटते तो 2 दिवसापासून झोपला. हे सांग बरं पब्लिकला कुठे कुठे गेलता काय नाही गेलता. आता टायमिंग सांगतो. मी त्या दिवशी उठलो सकाळी 4:30 वाजता उठून मग 6 वाजता ब्राईटकडे गेलो, मग शूट केला. मग रात्री 2 वाजता घरी आलो, थांबलो. मग सकाळी 4ला उठलो, 6ची बस पकडली. मग खामगावला गेलो 217 किलोमीटर दूर. मग तिथं शूट केला. रात्री 3ला झोपलो, सकाळी डबल उठलो. मग 6 वाजतापासून तर डबल रात्री 10 वाजेपर्यंत शूट केला. मग खामगाववरून निघालो. मग आम्ही सकाळी इथे 4 वाजता पोहोचलो. 8 वाजता डबल शूटला गेलो. मग काल दिवसभर शूट करून रात्री डबल 2 वाजले. आज सकाळी डबल इथं आलो. काही नाही टू व्हीलर ना 217 किलोमीटर ट्रिपल सीट केली. आता पूर्ण चालू आहे मेकवर रूमचा. याचा भाऊ काढून झाला आपला सीटचा पुरा कलर आला गेला तो. पाहून घ्या रे बाबा पहिले तू. मेकओव्हर झाल्यानंतर याचा थोबाडा सगळं धक्का किती खराब आला. अबे काल माहिती का पहिल्या इथं तुझे ते बॉलिवूडचं बॅटर्स बॉलिवूड आला ना. नाही बॅटर्सचा बॉलिवूड नाही पडला. तुमचा विषय माहिती आहे का, ते पोरं माहिती आहे